आपण आज बनवणार आहोत चटपटीत व्हेज चाउमीन. 10 मिनिटात बनवून तयार होतं. आपण उकळलेल्या पाण्यामध्ये इथं नूडल्स शिजवून घेणार आहे. नूडल्स शिजवून घेताना एक काळजी घ्यायची की ते ओव्हर कुक नाही झाले पाहिजे. जर ओव्हर कुक झाले ते तर आपल्याला करताना ते चिकटतील सगळे कढईला. आता ते कसं ओळखायचं? आता ते नूडल्स हातामध्ये घेऊन बघायचं आहे की ते ताणतायत का. जर ते ताणले तर समजायचं आपले नूडल्स चांगले शिजलेले आहेत. आणि नूडल्स शिजवून झाल्यानंतर पण त्याचं ओव्हर कुकिंग चालू असतं. त्याच्यामुळं काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये नूडल्स काढून घ्यायचे आहेत. सगळे नूडल्स काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचे. थंड पाण्याने त्याची कुकिंग प्रोसेस बंद होईल. आता आपण कोबी चिरणार आहे, कांदा चिरणार आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्या एक एक करून भाज्या चिरून घेणार आहे. सगळ्या भाज्या आपल्याला अशा लांब लांब चिरून घ्यायच्या आहेत. आता आपण इथं गाजर चिरतोय. गाजर असं लांब लांब तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आहे. त्यासाठी मी असे आधी गोल लंबे तुकडे करते आणि त्याचे मी नंतर छोटे छोटे बारीक लांब लांब तुकडे करून घेणार आहे. तशाच प्रकारे आपल्याला इथं लसूण, अद्रक हे पण आपल्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हिरवी मिरची चिरून घ्यायची आहे. सिमला मिरची तुम्ही आडवी किंवा उभी कशीही चिरू शकता, पण आतमधले ज्या बिया असतात त्या काढायच्या. आता आपण इथं थंड झालेल्या नूडल्समध्ये तेल घालून घेतले. ते अशा प्रकारे हाताने तेल लावून घ्यायचे. बघा आपले नूडल्स किती सुट्टे मोकळे मोकळे झालेत. आता आपल्याला एक पॅन घेऊन त्याच्यामध्ये तेल घालायचे. तेल अशा पद्धतीने पॅनला लावायचे की नूडल्स चिकटणार नाही. आता एक एक करून आपण भाज्या घ्यायच्या आहेत. इथं आपण इथं घेतलं आहे सिमला मिरची, स्प्रिंग ऑनियन, कांदा, कोबी, गाजर, अद्रक, लसूण हे सगळ्या भाज्या आपण कापून घेतल्या आहेत. तर हे सगळ्या एक एक करून भाज्या आपण तेलामध्ये घालणार आहे. तुम्ही बघू शकता इथं अशा लांब लांब तुकड्यांमध्ये मी सगळं केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही भाज्या कापल्या तर नूडल्स सेम हॉटेलसारखे दिसतील. आता आपण इथं लसूण टाकून घेणार आहे. लक्षात ठेवायचं आहे सगळ्या भाज्या आपल्याला फक्त त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच भाजायच्या आहेत. तर लसूण टाकलाय. थोडासा लसूण तळला की आपल्याला अद्रक टाकायचं आहे. फक्त कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला त्याला तळायचं आहे. आता आपल्याला स्प्रिंग ओनियन टाकलंय, कांदा टाकलाय, आपण मिरची टाकली आहे. त्याला थोडंसं कांदा मऊ होईपर्यंत परतायचं आहे. खूप जास्त मऊ नाही झाला तरी चालेल. अशा पद्धतीने कांदा झालेला आहे आपला. कांदा आता कोबी टाकली, गाजर टाकलं, सिमला मिरची टाकली आहे. तुम्ही बघू शकता इथं थोडंसंच हलवायचं आहे. त्याला पूर्ण शिजवून नाही घ्यायचं आहे आपल्याला. थोडं थोडं परतलं त्याचा थोडंसं क्रंचीनेस राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता मी नूडल्स टाकून घेणार आहे. जोपर्यंत आपण नूडल्सवरती सगळे सॉसेस हे टाकतोय तोपर्यंत खालच्या भाज्या थोड्याशा आपोआपच शिजणार आहेत. तर नूडल्स बनवताना मी इथं अजिनोमोटोचा वापर करणार आहे. अजिनोमोटो आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही आहे, पण मला हे क्लासमध्ये दाखवणं गरजेचं होतं म्हणून मी इथं थोडंसं अजिनोमोटोचा वापर केला आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही हे नाही वापरलं तरी चालेल. मी तर 1 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकला आहे. आता आपण ग्रीन चिली सॉस 1 टेबलस्पून टाकणार आहे. गॅस माझा खाली चालूच आहे. मी इंडक्शनवरती नूडल्स तुम्हाला बनवून दाखवते. 1 टेबलस्पून सोया सॉस घ्यायचा आहे. तर मी इथं चिमट्याचा वापर करून हे हलवणार आहे. मी इथं ब्लॅक पेपर घेते, काळी मिरी पावडर,
आता मी थोडंसं मीठ टाकून घेतलं इथं आणि असं 2 चमच्यांच्या साहाय्याने मी ह्याला एकजीव करून घेते. तुम्ही बघू शकता तर आपले नूडल्स होत आले. तुम्ही असं पॅन पण टॉस करून घेऊ शकता. तुम्हाला जसं सोयीचं तुम्ही करा. तुम्ही बघू शकता आपले नूडल्स रेडी होत आलेत जवळपास. लक्षात ठेवायचं आहे नूडल्स करताना गॅस पूर्ण वेळ मोठाच असला पाहिजे, लहान गॅसवर हे करायचं नाही आहे. बघू शकता आपले नूडल्स किती मोकळे मोकळे झालेले आहेत. आपले नूडल्स तयार आहेत. थँक्यू.